Welcome students. Today's in this lecture we are going to learn chapter number 4, nutrition in living organisms. Nutrition means पोषण. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीव. सजीवातील पोषणाविषयी माहिती आपण या धड्यामध्ये घेणार आहोत. कारण आपल्या शरीराला लागणारी जी ऊर्जा आहे, शरीराच्या वाढीसाठी किंवा शरीर निरोगी ठेवण्यासाठी जी ऊर्जा आपल्या शरीराला लागते ती या जीवन प्रक्रियेमधून आपल्या शरीराला मिळते. फर्स्ट वी सी द न्यूट्रिशन. द प्रोसेस ऑफ टेकिंग इन अँड यूजिंग फूड which takes place in living organisms is called nutrition. बघा, पोषक द्रव्ये शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवाच्या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात. टेकिंग इन म्हणजे शरीरामध्ये घेणे. दॅन वी सी द नीड फॉर न्यूट्रिशन. पोषणाची गरज काय आहे, कशासाठी आपल्याला पोषणाची आवश्यकता आहे ते आपण पुढे पाहूया. टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग वर्क. बघा, आपल्या शरीराला काम करण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेचा पुरवठा करण्यासाठी, त्याचप्रमाणे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी, शरीराची वाढ व विकास करण्यासाठी. टू रिप्लेस द डॅमेज्ड सेल्स अँड रिपेअर टिश्यूज. बघा, पेशींची झीज भरून काढणे आणि ऊतींची दुरुस्ती करणे. त्याचप्रमाणे टू फाईट डिसीज म्हणजेच शरीराला रोगापासून वाचवण्यासाठी आपल्याला पोषणाची गरज आहे. नीड फॉर न्यूट्रिशन. दॅन वी सी टाईप्स ऑफ न्यूट्रिशन. देर आर 2 टाईप्स ऑफ न्यूट्रिशन. फर्स्ट वी सी ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. सम ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड अँड thus नरिश देमसेल्व्स. धिस इज कॉल्ड ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. बघा, काही सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात आणि त्यावर आपले स्वतःचे पोषण करतात. या पोषण पद्धतीला स्वयंपोषण असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल प्लांट्स आर ऑटोट्रॉपिक. दॅन वी सी सेकंड टाईप इज हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन. सम ऑर्गॅनिझम्स डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम्स, plants or animals for their food. This is called heterotrophic nutrition. काही सजीवांसाठी इतर सजीवांच्या म्हणजेच वनस्पती आणि प्राणी यांच्यावर अवलंबून असतात आणि आपले स्वतःचे पोषण करतात. या पोषण पद्धतीला परपोषण असे म्हणतात. दॅन वी सी फूड स्टफ. Substance which are digested and assimilated for obtaining energy and for the growth and health of our body are called foodstuffs. म्हणजे काय बघा, सजीवांचे काही जीवन प्रक्रिया अखंडपणे सुरू असतात. आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी व शरीर निरोगी राहण्यासाठी ज्या पदार्थांचे पचन, डायजेशन म्हणजे पचन, आणि सात्मीकरण म्हणजे ॲसिमिलेशन, तर सात्मीकरण आणि पचन होऊन जी ऊर्जा तयार होते त्या पदार्थांना अन्नपदार्थ, फूडस्टफ्स, अन्नपदार्थ असे म्हणतात. ऑटोट्रॉपिक प्लांट्स कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ सनलाईट अँड क्लोरोफिल इन देअर लीव्ज युझिंग वॉटर अँड न्यूट्रिएंट्स फ्रॉम द soil and carbon dioxide from air. This process is called as photosynthesis. बघा, वनस्पती या स्वयंपोषी असतात म्हणून त्यांना ऑटोट्रॉपिक प्लांट्स असं म्हटलं जातं. या वनस्पती स्वतःला लागणारे अन्न, जमिनीतील पाणी, पोषक द्रव्य व हवेतील कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करून हरितद्रव्य व सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती पानामध्ये अन्न तयार करतात. या क्रियेला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण. फोटोसिंथेसिस इज द प्रोसेस बाय विच प्लांट्स यूज कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर अलॉंग विथ द सन्स एनर्जी टू क्रिएट ग्लुकोज, अ सिंपल शुगर, ऑक्सिजन अँड वॉटर.
बघा, प्रकाश संश्लेषण ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यांच्याबरोबर सूर्यप्रकाश यांच्या सानिध्यामध्ये वनस्पती ग्लुकोज म्हणजे साधी शर्करा तयार करतात. त्याचबरोबर ऑक्सिजन आणि पाण्याची निर्मिती होते. ही जी प्रक्रिया आहे यालाच प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. प्लांट्स कन्वर्ट लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी अँड स्टोअर इट इन द फॉर्म ऑफ फूड. वनस्पती प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात व ही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात. वॉटर, मिनरल्स अँड सॉल्ट्स आर ॲब्झॉर्ब बाय रूट्स फ्रॉम द सॉईल. आणि पाणी, क्षार आणि मीठ हे वनस्पती मुळाकडून शोषून घेतात. द स्टेम ट्रान्सपोर्ट देम अप टू द लीव्ज. आणि खोड ते पानापर्यंत पोहोचवितात. द लीव्ज हॅव मायक्रोस्कोपिक ओपनिंग्स कॉल्ड स्टोमॅटा थ्रू विच दे टेक इन द कार्बन डायऑक्साईड. पानावर लहान लहान छिद्र असतात, त्यांना पर्णरंध्रे असे म्हणतात. स्टोमॅटा मीन्स पर्णरंध्रे. या रंध्रामधून त्या कार्बन डायऑक्साईड वायू हवेतून आत घेतात. द क्लोरोप्लास्ट्स प्रेझेंट इन द लीव्ज कंटेन क्लोरोफिल विच ॲब्सॉर्ब्स सनलाईट हेल्पिंग टू कन्वर्ट कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इंटू फूड. बघा, हे जे क्लोरोफिल आहे वनस्पतीच्या पानामधील हिरव्या रंगाचं क्लोरोफिल हे घटक असतात, हरितलवक असतात. हे हरितलवक सूर्यप्रकाश शोषून घेतात आणि त्याद्वारे अन्न तयार करतात. ऑक्सिजन इज गिवन आउट इन दिस प्रोसेस. आणि या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन बाहेर सोडला जातो. बिसाइड्स लीव्ज, फोटोसिंथेसिस टेक्स प्लेस इन द सम अदर पार्ट्स लाईक ग्रीन स्टेम टू. बघा, पानाप्रमाणेच वनस्पतीच्या इतर हिरव्या भागापासून सुद्धा अन्नाची निर्मिती केली जाते. आता हे जे वनस्पतींना लागणारे जे काही मिनरल्स आहेत, वॉटर आहेत किंवा वनस्पतीमध्ये तयार झालेलं जे अन्न आहे ते कशा प्रकारे कुठल्या सिस्टीमद्वारे त्याचं वहन होतं त्याची माहिती आपण घेऊया. ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट्स. ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट्स. द ट्रान्सपोर्ट सिस्टीम कन्सिस्ट ऑफ झायलेम अँड फ्लोएम. तर वनस्पतीमध्ये या पदार्थांचं वहन करण्यासाठी जी व्यवस्था आहे तिला जलवाहिन्या आणि रसवाहिन्या असे म्हटले जाते. झायलेम म्हणजे जलवाहिन्या आणि फ्लोएम म्हणजे रसवाहिन्या. द झायलेम ट्रान्सपोर्ट्स मिनरल अँड वॉटर फ्रॉम द रूट टू ऑल एरियल पार्ट्स ऑफ द प्लांट. बघा, झायलेम म्हणजे जलवाहिन्या ह्या काय करतात, क्षार आणि पाणी यांचं मुळाकडून वनस्पतीच्या इतर भागाकडे वहन करतात. द फ्लोएम ट्रान्सपोर्ट द फूड फ्रॉम द लीव्ज टू अदर पार्ट्स ऑफ द प्लांट. आणि फ्लोएम म्हणजेच रसवाहिन्या ह्या काय करतात, पानांनी तयार केलेलं अन्न वनस्पतीच्या इतर भागापर्यंत पोहोचवितात. प्लांट्स प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. Carbohydrates are made from carbon, hydrogen and oxygen. Proteins are made from carbon, hydrogen, oxygen and nitrogen. वनस्पती ज्या अन्न तयार करतात त्या अन्नामधील कार्बोहायड्रेट्स हा मुख्य घटक आहे आणि हे कार्बोहायड्रेट्स कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या मूलभूत घटक मूलद्रव्यांपासून तयार झालेला असतो. त्याचप्रमाणे प्रोटीन्स जे आहेत हे तयार होण्यासाठी कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन या घटक मूलद्रव्यांची आवश्यकता असते. प्लांट्स कॅनॉट युटिलाइज गॅसियस नायट्रोजन. इट नीड्स टू बी फिक्स्ड. बघा, वनस्पतींना जो नायट्रोजन लागतो प्रोटीन तयार करण्यासाठी तो त्यांना वायूमधून किंवा हवेमधून शोषून घेता येत नाही किंवा गॅसियस स्वरूपामधला असलेला नायट्रोजन त्या वापरू शकत नाही. यासाठी त्या नायट्रोजनचं फिक्सेशन होणं गरजेचं आहे. यालाच नायट्रोजनचे स्थिरीकरण असं म्हटलं जातं, फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. फिक्सेशन ऑफ नायट्रोजन अकर्स बाय बायोलॉजिकल अँड ॲटमॉस्फेरिक मेथड. आता हे नायट्रोजनचे जे स्थिरीकरण आहे ते जैविक आणि वातावरणीय अशा दोन प्रकारचं आहे. आपण या इयत्तेमध्ये फक्त बायोलॉजिकल फिक्सेशन पाहणार आहोत.
Two different types of microorganisms can bring about biological nitrogen fixation. बघा, दोन प्रकारचे सूक्ष्मजीव हे जैविक नायट्रोजनचे स्थिरीकरण घडवून आणतात. रूट नोड्यूल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट्स कंटेन द रायझोबियम मायक्रोऑर्गॅनिझम्स. बघा, ज्या सिंबावर्गीय वनस्पती आहेत म्हणजे ज्या वनस्पतींना शेंगा येतात अशा वनस्पतींच्या मुळांवर गाठी असतात. रूट नोड्यूल्स म्हणजे गाठी. या गाठीमध्ये रायझोबियम नावाचे सूक्ष्मजीव असतात. These microorganisms absorb atmospheric nitrogen and convert it into its nitrate, a compound. हे सूक्ष्मजीव काय करतात? वातावरणातील नायट्रोजन शोषून घेतात आणि त्याचं नायट्रेट या संयुगामध्ये रूपांतर करतात. Microorganisms like Azotobacter are present in soil. They also convert ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इंटू नायट्रेट. आता या रायझोबियमप्रमाणेच ॲझोटोबॅक्टर जीवाणू आहेत ते मातीमध्ये असतात आणि ते सुद्धा काय करतात? वातावरणातील नायट्रोजनचं त्या नायट्रेटमध्ये रूपांतर करतात. दॅन वी सी द व्हेरियस टाईप्स ऑफ न्यूट्रिशन. सिम्बायोटिक न्यूट्रिशन. Two or more than two different types of plants live together to fulfill their needs of nutrition, protection, support, etc. with each other's help. This type of nutrition is called symbiotic nutrition. दोन किंवा दोनपेक्षा जास्त प्रकारच्या वनस्पती एकत्र राहतात आणि पोषण, संरक्षण, आधाराची गरज ते एकमेकांच्या मदतीने भागवतात. म्हणूनच याला सहजीवी पोषण असं म्हटलं जातं. सम प्लांट्स लिव्ह टुगेदर अँड शेअर शेल्टर अँड न्यूट्रिएंट्स. काही वनस्पती एकत्र राहतात आणि आपली आधाराची आणि पोषणाची गरज भागवतात. फॉर एक्झाम्पल लायकेन. इन लायकेन अँड अल्गी अँड अ फंगस लिव्ह टुगेदर. आता या लायकेन ही जी वनस्पती आहे याच्यामध्ये दोन प्रकारच्या वनस्पती आहेत, शैवाल आणि बुरशी. द फंगस प्रोव्हाइड शेल्टर, वॉटर अँड मिनरल्स टू द अल्गी. आता यामधील जे बुरशी आहे हे बुरशी पाणी, क्षार आणि आधार त्या अल्गीसाठी पुरवतो म्हणजे शैवालाला पुरवतो. आणि द अल्गी प्रोव्हाइड्स फूड टू द फंगस विच इट प्रिपेअर्स बाय फोटोसिंथेसिस. आणि अल्गी म्हणजे शैवाल हे हिरव्या रंगाचं असल्यामुळं या सगळ्या घटकांचा वापर करून अन्न तयार करते आणि ते अन्न बुरशीला पुरवते. देन वी सी हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन इन प्लांट्स. दीज प्लांट्स डू नॉट कंटेन क्लोरोफिल. तर ह्या जे हेटेरोट्रॉपिक वनस्पती आहेत, परजीवी वनस्पती आहेत, त्यांच्यामध्ये हरितलवक नाही. द प्लांट्स ग्रो ऑन द बॉडी ऑफ अदर प्लांट्स. म्हणून या वनस्पती दुसऱ्या वनस्पतीच्या शरीरावर वाढतात. टू ऑब्टेन फूड आर कॉल्ड पॅरासिटिक प्लांट्स. म्हणजे अन्न मिळवण्यासाठी त्या दुसऱ्या वनस्पतीवर वाढतात म्हणून त्यांना परजीवी वनस्पती असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल कस्कुटा, लोरॅन्थस एक्सेट्रा. दॅन वी सी इन्सेक्टिव्होरस प्लांट्स. कीटकभक्षी वनस्पती. सम प्लांट्स फीड अपॉन इन्सेक्ट्स टू ऑब्टेन न्यूट्रिएंट्स. काही वनस्पती पोषणद्रव्य मिळवण्यासाठी कीटकांचं भक्षण करतात. These plants grow in soil or water deficient in nitrogen compounds. कारण ह्या वनस्पती अशा ठिकाणी वाढतात की ज्या जमिनीमध्ये नायट्रोजनच्या संयुगांची कमतरता असते आणि ही नायट्रोजनची कमतरता भरून काढण्यासाठी त्या वनस्पती कीटक भक्षण करतात. फॉर एक्झाम्पल ड्रॉसेरा बर्मिनी. ड्रॉसेरा ही वनस्पती कीटकभक्षी आहे. दॅन वी सी द सॅप्रोफायटिक प्लांट्स म्हणजेच मृतोपजीवी वनस्पती. प्लांट्स विच ऑब्टेन फूड फ्रॉम डेड अँड डिकेईंग बॉडीज ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड सॅप्रोफायटिक प्लांट्स. बघा, या मृतोपजीवी वनस्पती आहेत. या वनस्पती डेड म्हणजे मृत, डिकेईंग म्हणजे सडलेल्या किंवा कुजलेल्या बॉडीजवर किंवा इतर सजीवांच्या शरीरावर वाढतात म्हणून त्यांना मृतोपजीवी वनस्पती असे म्हणतात. रोल ऑफ न्यूट्रिएंट्स अँड इफेक्ट
ऑफ देअर डिफिशियन्सी ऑन प्लांट्स. बघा, ही जी पोषण द्रव्ये दिलेली आहेत, ही पोषण द्रव्ये वनस्पतीमध्ये कोणती कार्य करतात आणि त्यांच्या कमतरतेमुळे वनस्पतीवर काय परिणाम होतो हे आपण या चार्टमध्ये पाहणार आहोत. फर्स्ट, नायट्रोजन, इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ प्रोटीन, क्लोरोफिल अँड सायटोप्लाझम. नायट्रोजन हा हरितलवण, प्रथिने आणि पेशीद्रव्ये यामधील महत्त्वाचा घटक आहे. डिफिशियन्सीमुळे काय होतं बघा, रिटार्डेड, स्टंटेड ग्रोथ, येलोईंग ऑफ लीव्ज, वाढ खुंटते आणि पाने पिवळी पडतात. फॉस्फरस, कन्व्हर्शन ऑफ लाईट एनर्जी इनटू केमिकल एनर्जी. बघा, प्रकाश ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यास हा मदत करतो. डिफिशियन्सीमुळे काय होतं, अर्ली लीफ फॉल, लेट फ्लॉवरिंग, स्लो ग्रोथ ऑफ रूट्स. अकाली पाने गळतात, फुलं उशिरा येतात, मुळांची वाढ खुंटते. पोटॅशियम, नेसेसरी फॉर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. चयापचय क्रियेसाठी पोटॅशियम आवश्यक आहे. वीक स्टेम, विल्टिंग ऑफ लीव्ज, फेल्युअर टू प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स. बघा, खोड बारीक होते, पाने कोमजतात, पिष्टमय पदार्थ तयार होत नाहीत. मॅग्नेशियम, प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल, हरितलवे निर्माण करणे. स्लो रिटार्डेड ग्रोथ, येलोईंग ऑफ लीव्ज, संथ वाढ होते आणि पाने पिवळी पडतात. आयर्न, प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल, हरितद्रव्याच्या निर्मितीसाठी. येलोईंग ऑफ लीव्ज, कमतरतेमुळे पाने पिवळी पडतात. मॅंगेनीज, प्रोडक्शन ऑफ मेन प्लांट हार्मोन्स, बघा, वनस्पतीतील प्रमुख संप्रेरके तयार करणे. रिटार्डेड ग्रोथ, स्पॉटेड लीव्ज, वाढ खुंटते आणि पानावर डाग पडतात. झिंक, प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स अँड देअर इंटरमेडिएट्स, म्हणजेच संप्रेरके आणि त्यातील घटक निर्माण करणे. रिटार्डेड ग्रोथ, येलोईंग ऑफ लीव्ज, वाढ खुंटते आणि पाने पिवळी पडतात.